नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे। इथे आपण जाणून घेणार आहोत जगातील मोठमोठ्या ब्रँडच्या यशोगाथा, स्टार्टअपच्या संघर्षमय प्रवासाच्या कथा, नवीन तंत्रज्ञान, व्यवसाय, अर्थव्यवस्था आणि आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या महत्वाच्या घडामोडी। मित्रांनो, प्रत्येक यशामागे एक संघर्ष असतो। प्रत्येक मोठ्या कंपनी मागे एक प्रेरणादायी कथा असते आणि त्या कथा आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। चला तर मग आजची भन्नाट कथा सुरू करूया। मित्रांनो, वर्ष होतं 1982। उन्हातानात राजकोटच्या रस्त्यावरून एक 25 वर्षाचा तरुण सायकल मारत चालला होता। सायकल जुनी, कपडे साधे आणि मागे कॅरियर होतं घरी बनवलेल्या बटाटा चिप्स गाडी। तो एका दुकानापाशी थांबायचा, आशेने दुकानदाराला चव बघायला सांगायचा, पण बहुतेकांनी त्याच्याकडे डुंकूनही पाहिलं, काही ना तर त्याला ते हकलूनच दिले। त्यावेळी त्या राजकोटच्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसालाही वाटलं नव्हतं की स्वप्नातही वाटलं नसेल की हा सायकलवरून फिरणारा हाच मुलगा पुढे जाऊन भारताचा व्हेपर किंग बनेल आणि एक दिवस असा येईल की देशभरातील लाखो दुकानदारांना त्याची उत्पादनं आपल्या दुकानात ठेवण्यासाठी स्वतःच रांग लावावी। ही गोष्ट आहे आपल्या सर्वांच्या आवडीच्या बालाजी वेफर्सची। पण मित्रांनो, हा प्रवास इतका सोपा नव्हता। या कथेचे नायक चंदूबाई विराणी यांचा जन्म 1957 मध्ये गुजरातमधील धुंदोराजी या छोट्याशा गावात झाला। असं गाव जिथे ना वीज होती ना कोणतं साधन, अख्खं गाव फक्त शेतीवर अवलंबून। आणि म्हणतात ना, गरीबाच्या नशिबाची परीक्षा नियती जास्त पाहते। 1972 मध्ये देशात गेल्या 70 वर्षातील सर्वात भीषण दुष्काळ पडला। चंदूबाईच्या कुटुंबाची स्थिती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांच्या वडिलांच्या काळजावर दगड ठेवून त्यांनी वडिलोपार्जित जमीन अवघ्या 20,000 रुपयांना विकली। वडिलांनी ते पैसे आपल्या 3 मुलांमध्ये समान वाटले। अंगावरचे कपडे आणि खिशात तेच काही रुपये घेऊन 17 वर्षाची चंदूबाई आपल्या भावांसह राजकोटला आली। विचार होता खताचा व्यवसाय चालू, पण इथे नशिबाने दगा दिला। एका फसव्या पुरवठादाराने त्यांना बनावट खत देऊन त्यांची सगळी पुंजी बुडवली। व्यवसाय सुरू होण्यापूर्वीच बंद झाला। चंदूबाई अक्षरशः रस्त्यावर आले। खिशात दमडी नाही, पण मनात एक जिद्द होती। काही झालं तरी रिकाम्या हाताने गावी परतायचं नाही। वडिलांची मान लाजेने खाली झुकू द्यायची। कामाच्या शोधात असताना त्यांना राजकोटच्या ॲस्ट्रॉन सिनेमामध्ये एक नोकरी मिळाली। पगार किती? फक्त 90 रुपये। पण चंदूबाईसाठी हे काम नव्हतं, ती एक शाळा होती। चित्रपटाची पोस्टर चिटकवणं, तिकीट तपासणं, कचरा साफ करणं, थिएटरच्या फाटलेल्या शीट्स शिवणं, त्यांनी प्रत्येक काम प्रामाणिकपणे केलं। त्यांच्या या प्रामाणिकपणावर खुश होऊन सिनेमाच्या मालकाने त्यांना एक मोठी संधी दिली। त्यांनी 1,000 रुपये महिन्याच्या भाड्याने सिनेमाची कॅन्टीन चंदूबाईंना चालवायला दिली। कॅन्टीन मध्ये चंदूबाई मसाला सँडविच, बटाटा वेफर्स विकू लागले। तिथे काम करताना त्यांच्या तीक्ष्ण नजरेने एक गोष्ट टिपली। कॅन्टीनच्या एकूण विक्रीपैकी 80% विक्री ही फक्त 15 मिनिटांच्या इंटरव्हल मध्ये होत होती, आणि ती फक्त बटाटा वेफर्सची। पण अडचण अशी होती की बाहेरचे वेफर्स पुरवठादार वेळेवर माल देत नव्हते। माल संपायचा आणि चंदूबाईचं नुकसान व्हायचं। 6 वर्ष हा त्रास सहन केल्यानंतर 1982 मध्ये चंदूबाईंनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला। वेफर्स आपण स्वतः बनवायचे। सिनेमा हॉल शेजारी एक हनुमानाचं मंदिर होतं। तिथूनच प्रेरणा घेऊन त्यांनी ब्रँडचं नाव ठेवलं बालाजी वेफर्स। खिशातले 10,000 रुपये लावून घराच्या अंगणात एक छोटं शेड उभारलं। वेफर्स कापायचं मशीन बाजारात खूप महाग होतं। चंदूबाईंनी काय केलं,
त्यांनी वेगवेगळे सुट्टे पार्ट आणले आणि स्वतःच्या हाताने अवघ्या 5,000 रुपयात एक जुगाड मशीन तयार केली. त्या एकाच खोलीत बटाटे सोलले जायचे, कापले जायचे, तळले जायचे आणि पॅक व्हायचे. चंदूबाई दिवसा कॅन्टीन सांभाळायचे आणि रात्री स्वतः वेपर्स तळायचे. मजुरीचे पैसे वाचवण्यासाठी अख्खं कुटुंब रात्र राबायचं. ग्राहकाला काय हवंय हे चंदूबाईंना अचूक ठाऊक होतं. ब्रँडपेक्षा 25 ते 30% जास्त वेपर्स द्यायला त्यांनी चालवले. चव तर अशी की थेट जिभेवर रेंगाळली. सुरुवातीला ज्या दुकानदारांनी त्यांना सायकलवर बघून भिकारासारखी वागणूक दिली त्यांनाच आता बालाजीच्या चवीची ताकद समजत आली. तर मित्रांनो, जसा व्यवसाय वाढला तशा गुणवत्तेच्या समस्या येऊ लागल्या आणि काही ठिकाणावरून चिप्स मऊ पडल्याच्या तक्रारी आल्या. चंदूबाईंनी ठरवलं की आता या क्षेत्रातील एक्सपर्ट व्हायचं असेल तर ते बटाटा हातात घेऊन पाण्याचे प्रमाण किती आहे आणि वेपर्स किती कुरकुर होते या प्रकारचं सांगू लागले. व्यवसाय मोठ्या प्रमाणात नेण्यासाठी त्यांनी आयुष्यातील सर्वात मोठा धोका पत्करला. तब्बल 50 लाख रुपयांचं कर्ज त्यांनी 50 लाख रुपयाचं कर्ज काढून त्यांनी पहिला सेमी ऑटोमॅटिक कारखाना सुरू केला. पण नियतीला अजून एक परीक्षा घ्यायची. ज्या थर्ड पार्टी कंपनीला कारखाना उभारण्याचं कंत्राट दिलं होतं ती कंपनीच अर्धवट कामात देवळं करून निघाली आणि बंद पडली. 50 लाख अडकले, कारखाना अर्धवट. कुणी असतं तर तिथेच कसलं असतं. पण चंदूबाई आणि त्यांच्या भावांनी स्वतः पाना पक्कड हातात घेतला. इंजिनियर नसतानाही त्यांनी रात्रंदिवस एक करून मशीनचे सुट्टे भाग समजून घेतले, ते दुरुस्त केले आणि कारखाना सुरू केला. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. 1995 मध्ये दुसरा आणि 2002 मध्ये त्यांनी पूर्णपणे ऑटोमॅटिक कारखाना सुरू केला, जो त्यावेळेचा भारतात सर्वात मोठा बटाटा चिप्सचा कारखाना होता. 2006 पर्यंत त्यांनी गुजरातच्या मार्केटवर 90% कब्जा मिळवला होता. बालाजी वेफर्सची रणनीती एकदम साधी पण अचूक होती. त्यांचा सर्वात मोठा स्पर्धक होता आंतरराष्ट्रीय ब्रँड लेज. लोक नेहमी चेष्टा करायचे की लेजच्या पाकिटात वेफर्स कमी आणि हवा जास्त असते. चंदूबाईंनी याच गोष्टीला आपला हत्यार बनवलं. त्यांनी टॅगलाईन आणली, हवा कमी, वेफर जास्त आणि चवींची रेलचेल. हा संदेश थेट ग्राहकांच्या मनावर बिंबवला. त्यांनी फक्त वेफर्स थांबून न राहता भारतीयांची नस ओळखून गुजराती खाकरा, रतलामी शेव, पंजाबी तडका आणि तरुण पिढीसाठी नाचोच, यमस्टिक सारखे स्नॅक्स आहेत. म्हणजेच घरातल्या लहान मुलापासून ते आजोबांपर्यंत प्रत्येकासाठी बालाजीकडे काहीतरी खास होतं. पण मित्रांनो, बालाजी वेफर्स केवळ एका व्यवसायामुळे मोठा नाही तर त्यांच्या मूल्यांमुळे मोठा आहे. 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनी पेप्सिकोने बालाजी वेफर्स खरेदी करण्यासाठी तब्बल 4,000 कोटी रुपयांची ऑफर दिली. पण चंदूबाईंनी ती धुडकावून लावली आणि मेड इन इंडिया ब्रँडची अस्मिता जपली. आणखी एक कमाल सांगू, जेव्हा त्यांचा स्पर्धक असलेल्या हल्दीरामच्या नोएडामधील कारखान्याला आग लागली होती तेव्हा स्पर्धा विसरून बालाजी वेफर्सने कित्येक महिने हल्दीरामची उत्पादनं स्वतःच्या कारखान्यात तयार करून दिली. याला म्हणतात व्यावसायिक खानदानीपणा. कारखान्यात काम करणाऱ्या अगदी छोट्या कामगारांकडेही चंदूबाईंचा पर्सनल फोन नंबर आहे. जिथे कोणाला टार्गेट दिलं जात नाही तर कुटुंबासारखं सांभाळलं जातं. तर मित्रांनो, आज बालाजी वेफर्स 25हून अधिक देशात निर्यात करतो. त्याची वार्षिक उलाढाल 5,000 कोटींपेक्षा जास्त आहे. सायकलवरून सुरू झालेला हा प्रवास यशाच्या शिखरावर आहे. चंदूबाईंनी ही गोष्ट आपल्याला शिकवते, परिस्थिती कितीही कठीण असो, नशीब कितीही खराब असो, जर तुमच्यात प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी आणि न हरण्याची जिद्द असेल तर
तुम्ही शून्यातूनही साम्राज्य निर्माण करू शकता. तुम्हाला बालाजी पेपरची ही यशोगाथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच नवीन यशोगाथा ऐकण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात असाच एका प्रेरणादायी भागात. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा. जय महाराष्ट्र.